एक धक्कादायक आणि भयंकर प्रकार घडलाय. कर्ज फेडण्यासाठी चक्क शेतकऱ्यांनी आपली किडनी विकली. फडणवीस सरकार शेतकऱ्यांना वारंवार आश्वासन देते, आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफी करू, अमुक करू, तमुक करू, पण काही करत नाही. आज या शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकली. यामध्ये सर्वात धक्कादायक म्हणजे भाजपचीच लोक पैसे वसूल करण्यासाठी या शेतकऱ्याकडे यायची. यावरती मात्र बच्चू कडू संतापलेत. नेमकं काय म्हणाले, चला सविस्तर पाहू. काय म्हणजे मागणी आहे? खरं तर हा काही लहान सहान गुन्हा नाही आहे, गंभीर आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरचा गुन्हा आहे. याला या स्तरावरून त्याची चौकशी होणं मला वाटतं फार चुकीचं होईल. पहिली गोष्ट तर पहिले शेतकरी शेती विकून कर्ज फेडत होता, पण युगांतरानं विकास वाढत गेला असं म्हणतो आपण. विकासाचं एक वेगळं पाऊल टाकतो असं म्हणतोय. या देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानी जात असताना इथं जर रोशन सारख्या एका सामान्य कष्टकरी शेतकऱ्याला जर किडनी विकण्याची, त्याला जबरदस्ती करणं, ते विकून पैसे वसूल करणं, म्हणजे 1 लाखाच्या बदल्यात 8 लाखाची किडनी द्यावं लागतं, हा अतिशय मला वाटतं गंभीर प्रकार आहे. याला राष्ट्रीय स्तरावर खरं तर अशा पद्धतीनं गुन्हे घडताना पाहतोय. असे गुन्हे सरासरी घडत नाही. आणि इथे या राज्यातला मुख्यमंत्री इथून फक्त 150 किलोमीटरवर असताना सुद्धा, विदर्भातला मुख्यमंत्री असताना त्याच्यावर आतापर्यंत जे काही ज्या पद्धतीनं समोर जायला पाहिजे होतं, अर्थात इथल्या एसपीनं फार चांगलं सहकार्य त्याला केलं, एकंदरीत त्याच्या बोलण्यावरून मला आठवतोय. पण तो अजूनही जे गुन्हे व्हायला पाहिजे, 1994चा थोटा ऍक्ट आहे, तो कलम 18 बेकायदेशीर अवयव काढणे, हे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. कलम 18ची आम्ही मागणी करतो आहे. कलम 19 अवयवाची तस्करी झालेली आहे आणि हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा गुन्हा आहे. याच्यावर जे काही रॅकेट आहे ते रॅकेट पूर्ण कसं येईल. कलम 20 आहे, त्यात दलाल, एजंट, शाहूकार, डॉक्टर हे सगळे, याच्यात 10 वर्षाचा मोठा दंड आहे. मानव तस्करी आहे, म्हणजे मानव तस्करीचा 370चा गुन्हा मला वाटत नाही याच्यात दाखल केला म्हणून. 370 हा अपहरण आहे, कारण जबरदस्ती केली आहे, त्याला फोन केलाय, धमक्या आलेल्या आहे आणि याच्या अगोदर त्याला मारहाण झालेली आहे. त्या धमकीपोटी तो किडनी विकायला गेलेला आहे, विकल्या गेलेली आहे. त्याच्यामुळं अपहरणाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जबर मारहाणीचा इथं अजूनही गुन्हा दाखल केला नाही. फसवणुकीचा गुन्हा आहे, हा फसवलाय त्याला विविध मार्गानं धमक्या देऊन. हे जे गुन्हे दाखल व्हायचे आहे ते गुन्हे दाखल होणं फार गरजेचे आहे. आणि एकंदरीत खंडणीच्या बाबतीत इथं गुन्हा दाखल केला, पण याच्यामध्ये अधिक आहे. पासपोर्ट ऍक्ट आहे एक, पासपोर्ट आंतरराष्ट्रीय जेव्हा गुन्हा घडतं तेव्हा कोलंबियामध्ये जो गेला असन, तिथले कोण डॉक्टर आहे, तिथली कोणती टीम आहे, आता ही इथला एसपी तो मला नाही वाटत त्या गुन्ह्यात पूर्ण पुरू शकेल. आणि एक स्पेशल SIT इथं निर्माण केली पाहिजे. आणि राज्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे सर्रास सगळीकडे होत आहे, सर्रास आहे. म्हणजे एक सूक्ष्म बँक ज्या आहे, त्याला काय म्हणतो आपण, सूक्ष्म मायक्रो फायनान्स वाले आहेत, किंवा फायनान्स जसे महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स वाले आहे, हे सगळे जे काही आहे अवैधरित्या मधातच गाडी उचलून नेणे, तशा प्रकारच्या धमक्या देणे. यासाठी एक सावित्रीबाई फुलेच्या नावानं एक सत्यशोधक समिती नेमली पाहिजे. पुऱ्या महाराष्ट्रावर ऐवज शाहूकारकी, म्हणजे हँड लोन जे आपण पाहतोय, धमकीपोटी वसूल करणारे, अशा याच्यावर कशा पद्धतीनं बंधनं घालता येईल यावर समिती नेमणं. कारण ह्या रोशनच्या माध्यमातून हे प्रकरण सगळं उघडकीस आलं. रोशनला आम्ही त्याला विचारलं का या लढाईसाठी तू सहभागी होणार काय. ही लढाई फक्त एका गावापुरती, नागभीर पुरती नाही, तर ही लढाई महाराष्ट्र आणि देश व्यापी लढाई आहे. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं का 3 जानेवारीला आम्ही, ज्या दिवशी सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस आहे आणि तिथीनुसार जिजाऊचा पण जन्मदिवस आहे, या दोनही जयंतीच्या दिवशी आम्ही या रोशनच्या घरापासून तर नागपीठ पर्यंत एक मोठा लॉंग मार्च आम्ही काढतो आहे. नागमेळ आम्ही बंद करणार आहोत आणि हे सगळ्या मागणी आम्ही करतोय. त्याला पैसे परत दिले पाहिजे, कारण त्यानं कमी भावात शेती दिली, त्याचे दुप्पट आजचे रेट काय आहे, त्यानं किती कमी भावानं त्यानं वस्तू विकल्या आहे, त्याचं जो काही आयुष्याचं नुकसान झालंय त्याचं काय, त्याची भरपाई कोण देणार आहे. या सगळ्या गोष्टीची मागणी आम्ही आज निवेदन देऊन, आम्ही आता इथून सरळ तहसीलदाराकडे जातोय, त्यांना निवेदन देतो आणि 3 तारखेला यावर मोठा एल्गार, म्हणजे नागपीठ ते मी स्वतः राहून इथून आम्ही सकाळी 7-8 वाजता पायी निघू, नागभीडला पायी जाऊ आणि तिथं नागभीड बंद करू. आणि महाराष्ट्रात आम्ही जे मागणी करतो आहे त्या सगळ्या मागण्या सरकारनं जर मंजूर केल्या नाही तर एकापेक्षा मोठं आंदोलन भविष्यात आम्ही करणार. कारण हे एका शेतकऱ्याची पीडा नाही, म्हणजे पहिले जमीन विकावं लागत असणाऱ्या शेतकऱ्याला किडनी विकावं लागतं.
साधा पालकमंत्री आला, मला वाटतं आले पालकमंत्री, इथलं खासदार आला नाही, आमदार आला नाही. त्या आमदारांना ही फुरसत सापडत नाही. आणि याच्यात तर तो बावनकुळे नावाचा काही बीजेपीचा गुंडा आहे त्याच्यात, वरते सत्ता आणि खाली गुंडा. शहर प्रमुख काहीतरी आहे, अशा पद्धतीनं हे नाव जे ऐकले मी, याच्यात काही भाजपाचा पण कार्यकर्ता आहे. म्हणजे हे सत्ता काय तुम्ही अशासाठी घेतली ताब्यात? प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं साले हो आणि रावणाचं कृत्य करायचंय. हा किशोर बावनकुळे, कोण बावनकुळे? त्या बावनकुळेचा नातेवाईक कसं? त्याची त्या रेतीची तस्करी आहे. प्रदीप बावनकुळे आहे, सतीश काळवांडे आहे, लक्ष्मण उरकुटे आहे, संजय बल्लारपुरे आहे आणि हा बोरकर आहे. हे सगळे ह्याच्यात भाजपचा शहर अध्यक्ष पण आहे. अशा पद्धतीनं जर भाजप सत्तेचा उपयोग करत असाल तर भाजपचे असे गुंडे किती तालुक्यात आहेत ते शोधावं लागेल. शोधलं पाहिजे असे गुंडे. प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं, आमच्या हाती भगवा झेंडा घ्यायचं, धर्म की जय म्हणायचं, बटेंगे तो कटेंगे म्हणायचं, आमच्याच माणसाला मारायचं, हिंदूलाच कापायचं तुम्ही भाजपचा झेंडा घेऊन. भाऊ, याच्यातल्या एका सावकाराच्या पत्नीला काँग्रेसनं तिकीट दिलंय सध्या, उद्या त्याचा निकाल लागला. आणि जे काही असन अशा लोकांना तातडीने त्या पक्षानं बाहेर काढलं पाहिजे. त्यांनी मागणी केली पाहिजे. काँग्रेस काय, भाजपा काय, मला वाटते हाय विजय विडुटेकरकडे गेला होता वाटतं कधी तक्रार द्यायला, काय होत नाहीये. म्हणजे विरोधी पक्ष सुद्धा आम्ही पाहतोय. आम्हाला राजकारण करायचं नाही, पण शेतकऱ्याबद्दल जर कोणी अशा पद्धतीने वागत असेल तर आम्ही सोडणार नाही. हाच जर हिंदू मुसलमानाचा असता तर मुसलमानाने किडनी काढली असते, हिंदू काय झोपले राहिले असते? प्रश्न काय आहे का तुम्ही कपाळावर मुसलमान किंवा हिंदू लिहा, मग महत्व वाढतं. पण कपाळावर शेतकऱ्याची जर तुम्ही पट्टी बांधली ना, त्याला महत्वच नाही. कुत्र्या मांजरा एवढे महत्व नाही आहे. फक्त धर्म आणि जात लिहा, मग पहा कसा बमाल होते. हे जर धार्मिकतेतून झालं असतं ना, मग सगळा मीडिया, मग सगळा हिंदुस्थान उभा राहिला असतं. सगळे आले असते नालायक. कुठे गेलं ते पालकमंत्री? वाटते थोडी लाज त्याला? इथला आमदार असेल, खासदार असेल, काही कर्तृत्व, काही यांचं काही माणुसकी राहिली नाही. आम्ही 3 तारखेला मोठं आंदोलन, पूर्ण महाराष्ट्र हादरेल अशा पद्धतीनं, कारण प्रकरण लहान नाही आहे. शेती विकण्यापुरतं मर्यादित राहिलं नाही, अवयव विकावं लागतं या देशामध्ये 21व्या शतकामध्ये. आमची अर्थव्यवस्था 3ऱ्या स्थानी जात असताना लाज वाटायला पाहिजे मुख्यमंत्र्यांना सुद्धा. साधा एक फोन करता नाही आला मुख्यमंत्र्याला, विचारपूस नाही करता आली. हे फडणवीस सरकार नेहमी शेतकऱ्यांना खोटं आश्वासन देते. जेव्हापासून यांचं सरकार स्थापन झालंय तेव्हापासून यांनी शेतकऱ्यांसाठी काही केलेलं नाही. आज बरीचशी राज्यामध्ये मुलं आहेत, त्यांचे शिक्षण झालेले आहेत, पण सरकारी जागा निघतच नाही, ते बेरोजगार आहेत. हे सरकार फक्त आपला पक्ष वाढवायचा आणि आपल्या पक्षाला फायदा कसा होईल याचाच विचार करतं. राज्यातील बेरोजगार तरुणाचा कधी विचार करत नाही, शेतकऱ्यांचा कधी विचार करत नाही. दिवसांदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय. आज एका शेतकऱ्याला आपली किडनी विकण्याची वेळ आली.